उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून समोर आलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक समाजाला विचार करायला लावणारी आहे. 3 अल्पवयीन बहिणींनी एकत्र येऊन आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतल्याने संपूर्ण देश हादरला आहे. गाझियाबादच्या तील मोड पोलीस स्टेशन परिसरातील भारत सिटी सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. निशिका वय 16 वर्ष, प्राची वय 14 वर्ष आणि पाखी वय 12 वर्ष अशा या तिघी सख्या बहिणींनी इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना रात्री सुमारे 2च्या वाजायच्या सुमारास घडली. सोसायटीमध्ये अचानक सलग 3 वेळा काहीतरी जोरात पडल्याचा आवाज झाला. घाबरलेल्या नागरिकांनी खाली धाव घेतली आणि जे दृश्य पाहिलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. 3 अल्पवयीन मुलींची मृतदेह खाली पडलेली होती. ताबडतोब पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तिन्ही बहिणींना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची गंभीरता पाहता एसपींच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी पोहोचलं असून तपास सुरू आहे. या अपघात नसून सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक तपासात स्पष्ट झाला आहे. तपासात जे समोर आलं ते आणखी धक्कादायक आहे. ही घटना ऑनलाईन गेमिंग ॲपच्या व्यसनाशी संबंधित असल्याचं पोलीस तपासात पुढे आले आहे. कुटुंबाच्या माहितीनुसार तिन्ही बहिणी गेल्या सुमारे 1 वर्षापासून ऑनलाईन गेम खेळत होत्या. विशेषतः एका कोरियन ऑनलाईन गेमशी त्यांचा सतत संपर्क होता. या गेममध्ये वेगवेगळे टास्क दिले जात होते. तपासात असं समोर आलं की गेमच्या शेवटच्या टप्प्यात कुटुंबातील सर्व सदस्यांना शेवटच्या वेळी भेटणं, त्यांचे फोटो काढणं आणि नंतर सर्वांना एका खोलीत बंद करणं, असा विचित्र सूचनांचा समावेश होता. याच गेमच्या अंतिम टास्कमध्ये आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं गेल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. पोलीस या दाव्याची सखोल चौकशी करत आहे. तिन्ही मुलींच्या खोलीतून कोरियन ऑनलाईन गेमशी संबंधित चित्र, छायाचित्र, नोट्स आणि कागदपत्र बिखरलेल्या अवस्थेत सापडले आहेत. यामुळे गेमशी त्यांचा मानसिकरित्या किती खोल संबंध निर्माण झाला होता हे स्पष्ट होतं. या प्रकरणात पोलिसांनी 8 पानाची सुसाईड नोट जप्त केली आहे. त्या सुसाईड नोटमध्ये "सॉरी पप्पा" असं लिहिलेलं असून भावनिक मजकूर आढळून आला आहे. ही चिठ्ठी सध्या तपासाचा महत्त्वाचा भाग ठरली आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे आर्थिक अडचणी आणि कोविड-19 नंतरच्या परिस्थितीमुळे तिन्ही मुली शाळेत जात नव्हत्या. घरातच राहणं, बाह्य संपर्क कमी होणं आणि मोबाईलवर जास्त वेळ घालवणं, त्यामुळे त्या हळूहळू एका आभासी जगात अडकत गेल्या होत्या, असं पोलिसांचं म्हणणं आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर ऑनलाईन गेमिंग, मुलांचं मानसिक आरोग्य, पालकांची जागरूकता आणि डिजिटल नियंत्रण या सगळ्या मुद्द्यांवर समाजाने गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. पोलीस सध्या त्या गेमचा सूत्र, कोणाशी ऑनलाईन संपर्क होता का, कुठून सूचना मिळत होत्या, या सर्व बाबींचा तपास करत आहे. या घटनेमुळे एक प्रश्न उभा राहतो. आपली मुलं मोबाईलवर नेमकं काय पाहतात, कोणाशी बोलतात आणि आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद ठेवतो का? हा प्रसंग अत्यंत वेदनादायी आहे. तिन्ही चिमुकल्या जीवाचा असा अंत कोणालाही हादरून टाकणार आहे. या घटनेचा तपास सुरू असून पुढील सत्य लवकरच समोर येईल. या घटनेमध्ये पोलीस अजून काही पुरावे सापडतात का? मुलींच्या वडिलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मुलीं गेम खेळण्यापासून अडवलं, हेच गोष्ट त्यांना आवडली नाही. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं, असं सांगण्यात येत आहे. बघूया या प्रकरणामध्ये आणखी काय सत्य समोर येतं. त्याचबरोबर आपण खूप लहान वयांमध्ये मुलांना मोबाईल देतो. त्याच प्रकरणामध्ये त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं केसेस समोर येतात आणि मुलं टोकाचा निर्णय घेतात. तर मी मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.